10/2025 रोजी तात्विक मान्यता शिरसाट साहेबांनी दिलेली होती आणि आज त्या अनुषंगानं कलेक्टर महोदयांच्या आदेशानं त्या ठिकाणी संबंधित समाज कल्याण अधिकारी आणि भूमी अभिलेखचे अधिकारी त्या जागेची पाहणी आणि मोजणी करण्यासाठी आले असता भाजपच्या काही पदाधिकारी आणि ग्रामपंचायत सदस्य सरपंच यांनी या मोजणीला विरोध करून त्यांना त्या ठिकाणी ती मोजणी करू दिली गेली नाही। मी प्रथमतः या गोष्टीचा निषेध व्यक्त करतो, कारण गेली कित्येक वर्ष झालं मागासवर्गीय बांधवांसाठी त्या ठिकाणी वसतिगृहासाठी प्रलंबित आहे आणि भाड्याच्या तत्वावरती त्या ठिकाणी वसतिगृह चालू आहे। महिन्याला यासाठी जवळपास 3 ते 4 लाख रुपये खर्च येतो। आतापर्यंत शासनाचे शेकडो कोटी रुपये याच्यावरती खर्च पडलेत। जागेअभावी वसतिगृहासाठी त्या ठिकाणी नसल्यामुळे भाडे तत्वावर चालतंय असं त्या ठिकाणी त्यांचा रिपोर्ट आहे। परंतु ग्रामपंचायत टाकळी यांनी मोठ्या मनानं त्या ठिकाणी आपल्याकडे असलेला भूखंड 5 एकराचा त्याच्यामध्ये त्या वसतिगृहासाठीची ठराव करून त्यांना दिलेला होता आणि आज त्या गोष्टीला कुठं तर मूर्त स्वरूप येत असताना भाजपच्या पदाधिकारी आणि स्थानिकच्या भाजपच्या ग्रामपंचायत सदस्यांनी सरपंच यांनी हा विरोध केलाय। खरं तर मागासवर्गीय बांधवांच्या बद्दल एवढा द्वेष मनात ठेवून हे जे कृत्य केलं, या कृत्याचा मी जाहीर निषेध करतो। येणाऱ्या काळामध्ये या घटनेचा आम्ही सर्व संघटना मिळून नक्कीच आंदोलन करून मागासवर्गीय बांधवांना जो झालेला अन्याय आहे तो अन्याय दूर करण्यासाठी आम्ही आमची भूमिका आंदोलनाच्या माध्यमातून स्पष्ट करू।